नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, मागील अनेक दिवसांपासून आपल्याला प्रतीक्षा असलेल्या पालकमंत्री पदाची यादी ही शनिवारी जाहीर करण्यात आली। पालकमंत्री पदाचं वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे समतोल राखण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून आलं आहे। संतोष देशमुख प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांना पालकमंत्री पदातून डावलण्यात देखील आलं आहे। पालकमंत्री पदासाठी तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळालं। मात्र पालकमंत्री पद इतकं महत्त्वाचं असतं का, तसेच पालकमंत्री पदाला नक्की कोणते कोणते अधिकार असतात याबाबत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। आता आपण बघू नक्की पालकमंत्र्यांना अधिकार कोणते कोणते असतात। तर मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख असतात, त्याचप्रमाणे पालकमंत्री हे त्या जिल्ह्याचे प्रमुख असतात। पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक म्हणून काम पाहतात। पालकमंत्री पदावरील व्यक्तीला जिल्ह्यावर प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रण ठेवता येतं। राज्य सरकार, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातला दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात। जिल्ह्याच्या विकासाकडे वैयक्तिक लक्ष देणे, राज्य सरकारद्वारे जिल्ह्याचा जो काही विकास होतो त्यावर पालकमंत्र्याची बारीक नजर असते आणि त्यासाठी ते जबाबदार देखील असतात। जिल्ह्यातील विविध सरकारी योजना आणि विकास कामांच्या अंमलबजावणीवर देखील पालकमंत्रीचं नियंत्रण असतं। जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसह स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी काम करण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्याकडे असते। जिल्ह्याच्या विकासासाठी निधी वितरित करण्याचा महत्त्वाचा अधिकार हा देखील पालकमंत्र्याकडेच असतो। जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या जिल्हा नियोजक समितीचे पालकमंत्री अध्यक्ष हे असतात। त्यामुळे महापालिका, जिल्हा परिषद यासारखे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून होणारा विकास आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींवर देखील पालकमंत्री यांचेच नियंत्रण असते। जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा करणे आणि त्यासाठी शासनाकडून पैसा उपलब्ध करून घेणे हे देखील काम पालकमंत्रीकडेच असते। तसेच आमदार, खासदार यांनी मागणी केलेल्या कामांना मंजुरीही देण्याचे अधिकार हे देखील पालकमंत्रीकडेच असतात। मित्रांनो, हे होते पालकमंत्री पदाचे अधिकार। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तसेच यावर्षीची जी पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली आहे त्याबद्दल देखील तुमचं काय मत आहे हे देखील तुमचं कमेंटमध्ये सांगा। आणि जरी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।